Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधेतज्ञ असणारे डॉक्टर रोहित लुथरा सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर रोहित लुथरा सरांची. नमस्कार सर. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी आपलं प्रशिक्षण ऑर्थोपेडिक सर्जरीमधलं संपादन केल्यानंतर जॉईंट रिप्लेसमेंटमधलं पुढचं प्रशिक्षण जे आहे ते खास करून अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी या ठिकाणून संपादन केलं. ह्याच्या पुढे जाऊन जरूर एक महत्त्वाची गोष्ट अजून सर्व प्रेक्षकांना सांगायची आहे की खास करून हिप जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजेच खुब्याच्या सांधेदुखीमध्ये जी शस्त्रक्रिया केली जाते त्यामध्ये डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने शस्त्रक्रिया करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव सर्जन आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वैद्यकीय उपचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत ह्यासाठी पुणे या ठिकाणी त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. सध्या ते मुख्यत्वे करून आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुडघेदुखी येतेच प्रामुख्याने, पण त्याचबरोबरीने खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट झाला किंवा विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी ज्याच्यामध्ये आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आहेत, तापानंतरची सांधेदुखी आहे किंवा विविध प्रकारच्या असणाऱ्या इतर आजारांमध्ये उद्भवणारी सांधेदुखी, सोरायसिस नंतर होणारी सांधेदुखी आणि विविध सांध्यांना होणारी दुखणं म्हणजेच गुडघेदुखीच्या बरोबरीनेच खुब्याची सांधेदुखी, हिप जॉईंट झाला, फ्रोझन शोल्डरसारखी समस्या आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आपल्याला कोपर, रिस्ट बरेच विविध सांधे खराब झालेले दिसतात. ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी सर्व प्रकारचे उपचार म्हणजे ज्याच्यामध्ये दुर्बिणीचे उपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेत आणि विशेष करून जर का सांधेबद्दल शस्त्रक्रिया करायला लागली तर रोबोटिक उपचार आपल्याला आता या ठिकाणी उपलब्ध झालेले डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे की पुढील 1 महिन्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन आर्कस हॉस्पिटलतर्फे करण्यात आलेलं आहे 1 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत. तर जरूर ह्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे आर्कस हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभही घेऊ शकता. तर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, स्वागत कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा. एकंदरीतच सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी येतेच डोळ्यासमोर आणि त्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांना खास करून गुडघेदुखीविषयी सर्वप्रथम जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर गुडघेदुखी नक्की होते कशी, कोणकोणते त्याचे टप्पे आहेत आणि कोणकोणत्या टप्प्यात कोणकोणते उपचार आपण करू शकतो, काय सांगता येईल? सर, गुडघेदुखीचे टप्पे बोलण्याच्या आधी आपण बोलूया की तुमचे जे गुडघा आहे ते तो कसा असतो. हा मांडीतला हाड, हा खालचा हाड आणि हे तुमचे लिगामेंट असतात आणि साईडला तुम्ही बघू शकता की हे मध्ये जे आहे तुमच्या जे कार्टिलेज किंवा गादी आहे. तर नैसर्गिक सांधा असं नॉर्मल स्मूथ ग्लायडिंग मुवमेंट करतो. तर तुम्ही बघू शकता की हे जे तुमचा सांधा आहे आता हे पहिल्या टप्प्याचा सांधा आहे किंवा दुसऱ्या टप्प्याचा सांधा आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की झीज वाढली आहे आणि तुमच्या कार्टिलेजचं फ्रॅगमेंटेशन होत आहे आणि त्रास होतो. पेशंटला उठता बसताना त्रास होणार, चालताना त्रास होणार. तर हे जे टप्पा आहे पहिला किंवा दुसरा यामध्ये आपण पेशंटला गोळ्या देऊ शकतो. तर हे जे दुसरा किंवा तिसरा टप्पा आहे त्यामध्ये आपण पेशंटला इंजेक्शन थेरपी देऊ शकतो. तर हे इंजेक्शन थेरपीमध्ये काय करतो की आपण 2 प्रकारचे इंजेक्शन असतात. पहिला आहे की त्याला आपण विस्को सप्लिमेंटेशन किंवा व्यंगनचं इंजेक्शन म्हणतो किंवा दुसऱ्या प्रकारचं इंजेक्शन आहे त्याला आपण प्लाझ्मा थेरपी म्हणतो. त्यामध्ये आपण पेशंटचा जवळपास 15 ml ब्लड काढतो, त्याला आपण सेंट्रीफ्यूज करून जे वरचा प्लाझ्मा निघतो, रेड ब्लड सेल्स सेपरेट करून ते प्लाझ्माला आपण गुडघ्यामध्ये इंजेक्ट करतो. तर हे प्लाझ्मामध्ये हिलिंग सेल्स असतात. तर ही हिलिंग सेल्स तुमची जी झालेली झीज आहे त्याला रिपेअर करणार आणि तुमचा पुढचं प्रोसेस जे आहे जे सांधेदुखीचा किंवा जे दुसऱ्यापासून तिसऱ्या टप्प्यात जाण्याचा जे प्रोसेस आहे त्याला आपण तिथे थांबू शकतो. तर हे इंजेक्शन थेरपीने भरपूर फायदा होतो आणि पेशंटचा आपण जे त्रास आहे त्याला सुरुवातीपासूनच आपण थांबवून त्याला रिव्हर्स करू शकतो. लिगामेंट टेअर झाला किंवा आतमध्ये चत्ती फाडली किंवा मेनिस्कस टेअर झाला, त्याला आपण दुर्बीणचं एक छोटं ऑपरेशन करून त्याला तिथेच आपण रिपेअर करू शकतो. आणि मेनिस्कस टेअर असेल किंवा ते गुडघ्यामध्ये लॉक होत असेल किंवा गुडघ्याचा बॅलन्स जात असेल तर हे दुर्बीणचं छोटं ऑपरेशन करून पेशंटला आपण त्यांचा सांधा आपण नॉर्मल परत बनवू शकतो किंवा त्याला होणारी झीज आहे त्याला तिथेच थांबू शकतो. माझे ऑपरेशन नी रिप्लेसमेंटचं आदरणीय सरांनी केलेलं आहे आणि माझं 62 वय आहे, पण मी इतका आनंदी आहे. आर्कस हॉस्पिटलमध्ये सरांनी जे ऑपरेशन केलं त्यामध्ये मी खूप समाधानी, माझा पुनर्जन्म झाला असंच मला वाटतंय. आदरणीय सर त्याचप्रमाणे सर्व हॉस्पिटलचा स्टाफने मला वेळोवेळी फार सहकार्य केलं, अगदी घरच्यासारखी ट्रीटमेंट दिली आणि मी माझ्या लाईफमध्ये खूप आनंदी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं की जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण जानेवारी महिना
सांधेदुखीचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आर्कस हॉस्पिटलच्या वतीने, ज्या अंतर्गत आपल्याला कन्सल्टेशन म्हणजे सल्ला, त्याचप्रमाणे निदान, लागणाऱ्या ज्या तपासण्या आणि उपचार, ज्याच्यामध्ये रोबोटिक उपचारांचा यंत्रभाव आहे, दुर्बिणीचे उपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेत, ह्यामध्ये विशेष सवलत असणार आहे. तर जरूर सांधेदुखीचे सर्व रुग्ण ह्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि ह्यामध्ये सहभागी होण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे आर्कस हॉस्पिटलचं हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभही घेऊ शकता. सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं की जेव्हा अजून पुढच्या टप्प्यात गुडघेदुखी जाते तर सांधेरोपण न करताही उपचार करता येणं काही शक्य आहेत का, ज्याद्वारे आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवता येईल आणि रुग्णांना उपचार देता येतील? जेव्हा आपल्याला सांधेदुखी होते, जे गुडघ्याचं शेप आहे त्याचं बाकला जातो, तर बाकला असल्यामुळे तुमच्या एका कंपार्टमेंटवरती जास्त प्रेशर येतो. तर ते कंपार्टमेंटला आपण वाचवण्यासाठी एक ऑपरेशन आहे, त्याला आपण रिअलाइनमेंट सर्जरी किंवा हाय टिबल ऑस्टिओटोमी हे सर्जरी म्हणतो. यामध्ये आपण काय करतो, हे पायाचे जे खालचं हाड आहे किंवा वरचं हाड, त्याला बाक आला असेल तर त्याला छोटंसं आपण ऑपरेशन करून त्या बाकाला करेक्ट करून त्याला आपण रिअलाइनमेंट करू शकतो. तर ते केल्यावर तुमच्या जे आतमध्ये होणारी प्रेशर आहे, एका कपावर जे पूर्ण वेट येत होता तो वेट परत सेंटरला जातो आणि इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो आणि तुमचं जे झीज आहे ते आपण त्याला परत थांबू शकतो. किंवा दुसरं अजून एक ऑपरेशन आहे, त्यामध्ये समजा तुमच्या कार्टिलेजमध्ये मोठा डिफेक्ट असेल आणि हे डिफेक्ट कव्हर करण्यासाठी आणि पेशंटचं वय कमी असेल आणि बाकीचा कंपार्टमेंट किंवा बाकीचा गुडघा चांगला असेल, तर यामध्ये आपण एक सेल थेरपी किंवा ऑटोलॉगस कॉन्ड्रोसाइट इम्प्लांटेशन हे एक स्टेम सेल थेरपीसारखं आहे, त्यामध्ये आपण हे ऑपरेशन करून तुमच्या कार्टिलेजला वाचू शकतो आणि तुमची होणारी झीजला थांबू शकतो. एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला तर डॉक्टर रोहित लुथरा सर यांनी की कशा रीतीने आपण हाय टिबल ऑस्टिओटॉमीद्वारे ह्या एका छोट्या ऑपरेशनद्वारे सांधेरोपण शस्त्रक्रियेला पर्याय देऊ शकतो आणि सांधेबदल न करता सुद्धा नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला गुडघेदुखीपासून मुक्त जीवन जगता येतं. आणि केवळ गुडघेदुखीत जाणार नाही आपली, तर सर्व क्रिया, मग ते खाली बसणं असो, धावणं असो, चालणं असो, आपल्याला करता येणं शक्य आहे. आणि त्याच अनुषंगाने आता स्टेमसेल थेरपी सुद्धा उपलब्ध आहे आपल्याला आर्कस हॉस्पिटलमध्ये, ज्याद्वारे आपण गुडघेदुखीवरती संपूर्णतः मात करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक सांधा वाचवून या ठिकाणी आपल्याला गुडघेदुखीवरती मात करता येणं शक्य आहे. सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं की जेव्हा खूपच सांधा खराब होतो आणि अगदी हालचाल करणं अशक्य होतं, तेव्हा सांधेबद्दल शस्त्रक्रियेला काही पर्याय राहत नाही. पण आता त्याच्यामध्ये रोबोटिक उपचारांमुळे एक वैद्यकीय क्रांती झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपण अनेकविध रुग्णांवर रोबोटिक उपचार केलेले आहेतच, पण आता नवीन रोबोट सुद्धा आपल्या आर्कस हॉस्पिटलमध्ये येत आहे. आमच्या सर्वच प्रेक्षकांना याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे, काय सांगता येईल? तर या ऑपरेशनमध्ये काय करतो की आम्ही पूर्ण सांधा बदलत नाही, तुमच्या सांध्यावरची जी गादी आहे त्याला फक्त आपण मशीनद्वारा क्लीन करतो आणि क्लीन करून त्याच्यावर अशी आपण कॅप बसवतो. तर तुम्ही इथे बघू शकता की हे तुमचा सांधा आहे, त्याच्या आपण हाडाला काही करणार नाही, हाड तोच राहणार आहे. हाडावरची जी खराब झालेला कार्टिलेज होतं त्याला आपण क्लीन करून काढला आहे आणि त्याच्यावर आम्ही अशी कॅप बसवतो. तर हे ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला नंतर नैसर्गिक सांधासारखा पूर्ण मुवमेंट होतो. पेशंट मांडी घालून सुद्धा बसू शकतो आणि जे नॅचरल मुवमेंट आहे, रोटेशन किंवा बसणं उठणं, ते सगळं नॅचरलसारखं होऊ शकतं. जेव्हा आपण रोबोटिक सर्जरी करतो ते ऑपरेशन करताना हे आम्ही इथे हाडामध्ये काही होल करत नाही. हे पूर्ण जे बोनचं जे स्ट्रक्चर आहे ते आम्ही रोबोटिक मशीनद्वारा त्याला, जसं आपण डायमंडला कसं पॉलिश करतो तसं आपण पॉलिश करून ते बोनला तयार करतो आणि त्याच्यावर अशी आपण कॅप बसवतो. तर ही कॅप बसवल्यानंतर पेशंटला नंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. प्लस रोबोटिक सर्जरीमध्ये तुम्हाला कुठलाही प्रकारचा रिलीज करावा लागत नाही. आणि आम्ही आता सध्या नवीन टेक्निकने त्याला मसल न कट करता किंवा स्नायू न कट करता आपण नी रिप्लेसमेंट करतो, स्नायूला एका साईडला घेऊन. तर हे करताना तुमचा जे ऑपरेशन नंतर जे पेन होतो ते पेन पण खूप कमी असतं. पेशंट पहिल्या दिवशी सेम डे ऑफ ऑपरेशन संध्याकाळी बिना पेनकिलरचे राहू शकतो आणि त्यांना आम्ही सेम डे चालवतो. नेक्स्ट डे पेशंट वॉकर धरून चालतो आणि दुसऱ्या दिवशी पेशंट बिना वॉकरचं चालू शकतो. मला वाटतं महिलांसाठी, खास करून स्त्रिया जो आमचा कार्यक्रम आजचा बघत आहेत त्यांच्यासाठी वरदान स्वरूपाचे उपचार आहेत. कारण तुम्ही दुसऱ्या दिवशीच चालू फिरू शकताय, हिंडू फिरू शकताय, लवकर डिस्चार्ज होऊन घरी जाऊ शकताय. कारण कुटुंबाचा मोठा भार स्त्रियांवरती असतो. त्यांच्यामध्ये गुडघेदुखीचं, हाडांच्या ठिसूळतेचं, ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाणही जास्त असतं. त्याचप्रमाणे आमचे सिनियर सिटीजन जो आजचा कार्यक्रम बघत आहेत, ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशरसारखी समस्या आहे, त्यांच्याहीसाठी हे वरदान स्वरूपाचे उपचार आहेत. ज्यांना लवकर कामावर रुजू व्हायचे, असे IT क्षेत्रातील असतील कर्मचारी किंवा कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, त्यांच्यासाठी मला वाटतं एक वरदान स्वरूपाचे असे रोबोटिक उपचार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की पुढील 1 महिन्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन आर्कस हॉस्पिटलतर्फे करण्यात आलेलं आहे. 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत. ह्यामध्ये खास करून सर्व सांधेदुखीचे रुग्ण हे सहभागी होऊ शकतात.
कोणत्याही प्रकारची आपल्याला सांधेदुखी गुडघेदुखी असो, आपण ह्या शिबिरात सहभागी होऊ शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला निदान आणि रोबोटिक उपचारांमध्ये विशेष सवलत ठेवण्यात आलेली आहे. तर जरूर ह्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे आर्कस हॉस्पिटलचं हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभही घेऊ शकता. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की आपण खास करून युनिकम्पार्टमेंटल सर्जरी सुद्धा करता. रोबोटिक उपचारांचा त्याच्यामध्ये किती म्हणजे फायदा होतो हे करत असताना काय सांगता येईल? पण रोबोटिक केल्यावर रोबोटिक युनिक कंपार्टमेंट ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला जे अलाइनमेंट आणि बॅलन्स आहे एकदम परफेक्ट राहतो. तुमचा एकच कप्पा आपण बदलू शकतो आणि बाकी कप्पा जे नॅचरल चांगला आहे त्याला काही करायचं नाही, फक्त एकच कंपार्टमेंट बदलायचं. त्यामुळे तुमचे चारही लिगामेंट इंटॅक्ट असतात. पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. जे आमचे पेशंट आहेत ते ट्रेकिंग करतात, काही पेशंट आहेत ते स्कुबा डायव्हिंग करताय आणि नैसर्गिक सांध्याचा लाभ घेत आहे सांधेरोपण ऑपरेशन करून. माझा उजव्या पायाचा अपघात झाला होता आणि माझ्या गुडघ्याला थोडी इजा झाली होती. त्यानंतर मी त्याचा MRI काढला आणि डॉक्टर रोहित लुथरा सरांकडे आलो. त्यांनी माझा MRI बघितला आणि मला सांगितलं की तुमच्या ACLमध्ये नियर अबाउट कंप्लीट टिअर आहे, त्याची सर्जरी करावी लागेल. पण ती सर्जरी आपण थोडी वेगळ्या पद्धतीने म्हणजे फायबर ब्रेस, इंटरनल ब्रेस या नवीन टेक्नॉलॉजीद्वारे करूया. माझी सर्जरी केली विथ इंटरनल ब्रेस आणि त्यानंतर 1 महिन्यानंतरच मला एकदम चांगले रिझल्ट, म्हणजे मी 1 महिन्यानंतरच व्यवस्थित चालू शकत होतो, कोणताही इनबॅलेन्स नव्हता. आणि आत्ता तरी 1.5 महिने झालेत तर मी एकदम व्यवस्थित गाडी चालवत आहे, स्विमिंग करत आहे आणि चालत आहे. सुरक्षित, वेदनारहित, कमी रक्तस्राव, अतिशय वरदान स्वरूपाचे असे उपचार आता आपल्याला आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत एकत्रितपणे एका छताखाली. तर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की पुढील 1 महिना म्हणजे 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिर असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला विशेष सवलत असणार आहे निदान आणि उपचारामध्ये. त्या उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आम्हाला गुडघेदुखीविषयी सांगितलं, तर गुडघेदुखीच्या खालोखाल जो आपल्याला सांधा खराब झालेला दिसतोय तो खुब्याचा सांधा किंवा हिप जॉईंट, आणि विशेष करून कोरोनानंतर हिप जॉईंट म्हणजेच खुब्याची सांधेदुखी खूप वाढलेली दिसते, खास करून अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. विविध कारणं आहेत त्याची, ज्याच्यामध्ये कोरोनासारखं इन्फेक्शन झालं, स्टिरॉइडचं अतिसेवन झालं, HIV सारखं इन्फेक्शन, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, विविध कारणांनी हा खराब होतो. आर्थरायटिस संधिवात झाल्यामुळे, आमवात झाल्यामुळे सुद्धा. तर ह्यामध्ये आता नवीन काय उपचार आलेले आहेत, काय सांगता येईल? खुबा हा तुमचा बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो. तर कोरोनामुळे किंवा बाकी काही पेशंट ज्यांना काही स्टेरॉइडची गोळ्या चालू आहे किंवा जे पेशंट अल्कोहोल घेतात त्यांना हा AVNचा त्रास होतो. AVN म्हणजे काय असतं की तुमचा जे खुब्याचं जे बॉल आहे, हे बॉलमधलं जे रक्तवाहिनी असते ते चोकअप होऊन जाते आणि हे चोकअप झाल्यामुळे इथला रक्तस्राव बंद पडतो आणि हळूहळू ते सांधा झिजायला सुरुवात होतं आणि त्याचं कार्टिलेज डॅमेज होऊन जातो. तर तुम्ही बघू शकता की आता हे पुढचा स्टेज झाला आहे आणि पेशंटला इथलं जे नॉर्मल कार्टिलेज असतो तो डॅमेज झाला आहे. या खुब्याचा जे गोल आकार असतो तो आकार पण खराब झाला आणि तो हाड आता चपटा होत चालला आणि इथे कोलॅप्स होतो. आणि मग जे नॉर्मल स्मूथ ग्लायडिंग मुवमेंट आधी होत होती ऑपरेशन त्रासाच्या आधी, जे नंतर तो सांधा घासायला सुरुवात होतो आणि पेशंटला पेन सुरू होतो. तर हे AVNचे पण 4 टप्पे असतात, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याला आमच्याकडे गोळ्या आहे किंवा आपण इंजेक्शन थेरपी देऊ शकतो किंवा BMAC थेरपी किंवा बोन मॅरो ॲस्पिरेशन सेल थेरपी आहे. त्यामध्ये आपण बोनमध्ये इथनं ड्रिल होल करून त्या सांध्याला वाचवण्यासाठी आपण रक्तस्राव सोडतो आणि तिथे नवीन कार्टिलेज तयार करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण जेव्हा त्रास तुमचा जास्त वाढला असेल, 3रा किंवा 4था टप्पा झाला असेल, तर तेव्हा आपल्याला टोटल हिप रिप्लेसमेंट हा एक ऑपरेशन करावा लागतो. ऑपरेशननंतर पेशंट एकदम नॉर्मलसारखा होऊ शकतो, नैसर्गिक किंवा नॅचरल जॉईंटसारखं तो आपण ऑपरेशन करू शकतो आणि पेशंटला वेदनारहित जीवन देऊ शकतो. माझं हिप रिप्लेसमेंट, डाव्या बाजूचं हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे. मला फार त्रास होत होता, पण ऑपरेशन केल्यापासून फार बरं वाटतं आहे. आणि एका डाव्या पायाची उंची कमी झाली होती, मग ऑपरेशन केल्यानंतर दोन्ही पाय सेम पॅरलेल झाले आहेत आणि आता कुठल्याही प्रकारचा त्रास राहिलेला नाही. फार छान वाटते, फार आरामशीर वाटते. एक मुलाचं विवेचन केलं आपल्याला तर डॉक्टर रोहित लुथरा सर यांनी की कशा रीतीने खुब्याची सांधेदुखी असेल, हिप जॉईंट जर का खराब झाला असेल तर त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इंजेक्शनचे उपचार आहेत, गरज पडली तर त्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढवणारे उपचार उपलब्ध आहेत. पण शेवटच्या टप्प्यामध्ये अर्थातच आपल्याला हिप रिप्लेसमेंट शिवाय पर्याय राहत नाही. पण त्यामध्ये सुद्धा आता नवीन स्वरूपाचे उपचार करणारे महाराष्ट्रातील एकमेव सर्जन डॉक्टर रोहित लुथरा सर आहेत. सर, एकंदरीतच ह्या ज्या पद्धतीची शस्त्रक्रिया ह्याचे फायदे ही कशी केली जाते सांगा आणि त्याचे फायदेही सांगा, काय सांगता येईल?
तर जेव्हा आपण पोस्टिरियर किंवा अँट्रोलॅटरल अप्रोच करतो, दुसऱ्या अप्रोचने ऑपरेशन करतो, तर तेव्हा ऑपरेशन करताना तुम्हाला सांध्याला जाईपर्यंत तुम्हाला 8 ते 10 स्नायूला कट करावा लागतो. तर जेव्हा आपण हे स्नायू कट करतो त्याला आपण नंतर ऑपरेशननंतर रिपेअर करतो. तर रिपेअर केल्यानंतर हे स्नायू वीक होतात आणि तेव्हा त्या पेशंटला त्रास पण जास्त असतो, रक्तस्राव जास्त असतो आणि डिस्लोकेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. जेव्हा आपण हा ऑपरेशन अँटीरियर किंवा डायरेक्ट अँटीरियर अप्रोचने करतो तेव्हा आपण समोरून जातो आणि समोरून जाताना आपण एक पण सांधा कट करत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता की हे अप्रोच आहे ते इंटरमस्क्युलर अप्रोच आहे. तर तुम्ही 2 स्नायूला पडद्यासारखं साईडला करून तुम्ही सांध्यावरती जातात आणि डायरेक्ट तुम्ही ऑपरेशन करू शकतात. आणि हे ऑपरेशन जेव्हा तुमचं इम्प्लांट बसून जातो, इम्प्लांट बसवल्यानंतरही तुम्हाला एक पण स्नायू शिवावं लागत नाही, कारण तुमचे स्नायू तुम्ही कटच केलेलं नाही. त्यामुळे ब्लिडिंग पण कमी असते, पेन कमी असतो आणि पेशंटला डिस्लोकेशन किंवा सांधा निसटण्याचे चान्सेस पण कमी असतात आणि पेशंट लगेच सेम डे पूर्ण वजन देऊन चालू शकतो, कारण त्याला कुठलाही स्नायू कट केला नाही, त्याला त्रास होत नाही आणि पेशंटला आम्ही नेक्स्ट डे 24 तासामध्ये पेशंटला घरी पाठवू शकतो. तर हे फायदे आहे डायरेक्ट अँटीरियर अप्रोच करण्याचे. आणि सगळ्यात मोठा फायदा, हे ऑपरेशन करताना तुम्ही दोन्ही खुबे एका दिवशी करू शकतो एकाच भूलमध्ये. आणि पेशंटचे जे पायामध्ये होणारे जे डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण ऑपरेशन करतो कधी कधी पाय छोटा किंवा मोठा होऊ शकतो. तर जेव्हा आपण अँटीरियर अप्रोचने करतो तर ऑपरेशन करताना आपण पेशंटचा लिम्ब लेंथ चेक करू शकतो, कारण पेशंट सुपाईन सरळ झोपलेला आहे. तुम्ही दोन्ही पाय जवळ आणून बघू शकता की तुमचं पायाची लेंथ वाढते किंवा कमी होते. आणि ऑपरेशन करताना तुम्ही लाईव्ह एक्सरे घेऊ शकता. तुमचं जे ऑपरेशन करताना जे इम्प्लांट पोझिशन आहे किंवा तुमचं जे ऑफसेट आहे तुम्ही मॅच करून एक्झॅक्ट बघू शकता तुमची फायनल इम्प्लांट टाकण्याच्या आधी की तुमचं जे ऑपरेशन आहे ते व्यवस्थित होत आहे का नाही आणि पेशंटला जे ऑपरेशननंतर जे रिझल्ट आहे ते इक्वल आहे का नाही दोन्ही पायाला. तर हे फायदे आहे अँटीरियर अप्रोच करण्याचे. मला गेले 2 महिन्यापासून माझा त्रास चालू होता पायाचा. उजव्या पायाने मला बसता उठता येत नव्हतं, कारण उजव्या पायाचा बॉल हा खराब झाला होता. मला 1.5 वर्षापूर्वी कोविड झाला होता, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम चालू झाला. आमचेच रिलेटिव्हनी तुमचे एक ऑपरेशन झालं होतं अगोदर, त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे तिकडे न फिरता रोहित सरांकडे डायरेक्ट जावा. त्यानंतर तुम्हाला मी कॉल केला आणि तुम्ही सांगितलं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये या. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपण ऑपरेशनसाठी तुम्ही ऑपरेशन करायचं सांगितलं. त्यानंतर आपण शनिवारी ऑपरेशन केलं आणि आज ऑपरेशन होऊन 2 दिवस झाले. मी कोणत्याही प्रकारचं हातामध्ये न घेता सरळ चालत आहे आज आणि मला कसलाही त्रास नाही आत्ता. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर रोहित लुथरा सरांकडनं, जे महाराष्ट्रातले एकमेव सर्जन आहेत जे डायरेक्ट अँटीरियर अप्रोचने हिप रिप्लेसमेंट म्हणजेच खुब्यावरचे उपचार हे करू शकतात आणि त्याचे फायदेही आपल्याला त्यांनी आत्ता सांगितले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपचार आपल्याला आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. एकत्रितपणे एका छताखाली कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी आहेच प्रामुख्याने, पण खुब्याची सांधेदुखी, फ्रोझन शोल्डरसारखी समस्या आहे, कोपराची सांधेदुखी, मनगडाची सांधेदुखी, विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी म्हणजे ज्याच्यामध्ये वयोमानापरत्वे होणारी सांधेदुखी, गुडघेदुखी आहेच. पण करोना नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहितीच आहे की खुब्याचे सांधा खराब झालेला आढळतो किंवा डायबिटीसमध्ये फ्रोझन शोल्डरसारखी समस्या दिसते बऱ्याचदा, किंवा त्या अनुषंगाने रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात झालं, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस झाला, सोरायसिस नंतरची सांधेदुखी आहे. तर ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी आपल्याला उपचार उपलब्ध आहेत. पुढील 1 महिना विशेष शिबिर असणार आहे सांधेदुखीच्या सर्व रुग्णांसाठी, ज्याच्यामध्ये सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं की आपण जेव्हा सांधेदुखीविषयी बोलतोय तेव्हा बऱ्याचदा आघात झाल्यामुळे किंवा पडल्यामुळे किंवा स्पोर्ट्स इंजुरीज विशेष करून म्हणजे खेळाडूंच्या दुखापतीचं प्रमाण आता वाढतंय, कारण बरेच तरुण आता स्पोर्ट्सकडे वळत आहेत, मॅरेथॉन रनिंग करत असतात. तर अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याकडे उपचार आहेत का आणि ते कसे केले जातात? स्पोर्ट्स इंजुरी हे आता खूप कॉमन झाली आहे आणि आमच्या हॉस्पिटलला, आर्कस हॉस्पिटलला आमच्याकडे लेझरचे चांगले उपचार आहे. त्यामुळे आपण दुर्बीनद्वारा तुमचं लिगामेंट किंवा मेनिस्कस फाटलं असेल तर त्याला आपण दुर्बीनद्वारा किंवा लेझरने त्याला आपण नवीन लिगामेंट किंवा नवीन मेनिस्कस बसू शकतो, किंवा ते मेनिस्कस फाटलं असेल त्याला आपण रिपेअर करू शकतो. आणि आमच्याकडे हे जे टेक्निक आहे त्यामध्ये आपण ऑल इनसाइड टेक्निकने ACL रिकन्स्ट्रक्शन करतो. आणि जेव्हा पेशंट समजा कोणी फुटबॉलर असेल, आमच्याकडे भरपूर फुटबॉलर पण येतात, ते फुटबॉल पेशंट जे असतात त्यांचे लिगामेंट मल्टिपल लिगामेंट इंजुरी असतात, त्यांना ACL असतो, मेनिस्कस असतो किंवा त्याच्याबरोबर MCL इंजुरी असते. तर हे मल्टी लिगामेंट इंजुरी पण आम्ही आर्कस हॉस्पिटलमध्ये वी हॅव अ ट्रीटमेंट आणि यांना आपण दुर्बीनद्वारा नवीन लिगामेंट बसून त्याला परत नॅचरलसारखं करू शकतो. एक मोलाचा सल्ला आपल्याला दिला डॉक्टर रोहित लुथरा सरांनी जाता जाता की कशा रीतीने आपण योग्य वेळी उपचार घेतले तर आपला त्रास त्याच ठिकाणी थांबवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही टप्प्यातली सांधेदुखी असो, आता आपल्याला
सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये इंजेक्शन गोळ्यांचे उपचार आहेतच सुरुवातीच्या टप्प्यात, पण नंतर दुर्बीण लेझरचे आहेत, गरज पडली तर रोबोटिक उपचार आहेत आणि नवीन नवीन स्वरूपाचे सांधे आता उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे अतिशय सुरक्षित, वेदनारहित, रक्तस्राव न होता अशा स्वरूपाचे उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्याला आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.